बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण पाहत आहे एबीपी माझा। बुलेटिनच्या सुरुवातीला अर्थातच बातमी आहे महापालिकेच्या महासंग्रामाची। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपनं निवडणुकीआधीच विजयाचं खातं उघडलंय। प्रभाग क्रमांक 26 क मधून भाजप उमेदवार आसावरी केदार नवरे यांची बिनविरोध निवड झालेली आहे, तर प्रभाग क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे। रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या आहेत। रेखा चौधरी यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय अशी प्रतिक्रिया भाजपनं दिली आहे। प्रभाग क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरी यांचा एकमेव अर्ज आलाय। कोणताही अतिरिक्त अर्ज न आल्यानं रेखा चौधरी यांची आता बिनविरोध निवड होणार आहे। त्यामुळे महापालिकांच्या या महासंग्रामात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपनं विजयाचं खातं उघडलेलं आहे। 2 प्रभाग आहेत जिकडे भाजपच्या उमेदवाराव्यतिरिक्त अन्य कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही आणि त्यामुळे ही निवड आता बिनविरोध झालेली आहे। भाजपचे 2 नगरसेवक बिनविरोध निवडले गेलेत। प्रभाग क्रमांक 26 क आणि प्रभाग क्रमांक 18 अ मधून भाजपचे नगरसेवक हे बिनविरोध निवडून गेलेले आहेत। भाजपच्या आसावरी केदार नवरे या 26 क मधून निवडून गेलेले आहेत। खरं तर मला मगाशीच मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली की आज आपला बिनविरोध विजय झालेला आहे। खरं तर हा विजय जो आहे हा ईश्वरीय विजय आहे, म्हणजे हिंदुत्वाचा विजय आहे। आणि आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण साहेब किंवा आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्राताई वाघ आणि आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब, नानाजी सूर्यवंशी आणि माझे मिस्टर राजनजी चौधरी यांना सगळ्यांनाच हा विजय जो आहे आणि माझे मतदाता या सगळ्यांनाच हा विजय मी समर्पित करते, कारण ह्या सगळ्यांमुळेच आजचा हा विजय जो आहे तो शक्य झालेला आहे। राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या